पहिला बॅट्समॅन में प्रवीण था. संतोष गाग नॉन स्ट्राइक पे था. एक रन मारा. हॅलो. मोहित पाटील. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. संघर्ष सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध सुपर हिटर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. 30 चेंडू आणि 40 धावांचा पाठलाग येथे करताना पाहायला मिळतोय तो संघर्ष सुपर हिटर्स हा संघ. सलामी जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले. यावेळेला आडव्या बॅटने खेळत ऑन साइडला फटका तर लाजवाब आहे. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावरती सलामी जोडी प्रवीण आणि संतोष अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती मोहित पाटील पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पॉवर प्लेच्या बाहेर आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू मात्र इथे सजवले गेले. यावेळेला अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आणि त्या कारणासाठीच मात्र इथे मात्र एक आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवत असताना फलंदाज दरम्यान पुढील चेंडू मोहित पाटील टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील स्विंग अँड मिस. यावेळेला थोडीशी लेंथ मागे टाकली. या अगोदरचा चेंडू थोडीसा लेंथ पुढे टाकत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाठवला आणि हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत ते मोहित पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोपं नसतं अशी गोलंदाजी करणं पॉवर प्लेच्या षटकामध्ये परंतु ते करून दाखवत आहेत मोहित पाटील. यावेळेला स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फ्लो थांबवला बॅटरने आणि पुश करो खुश रहो असा फटका खेळत असताना एकेरी धाव मात्र घेतली गेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती बिनबाद पाहायला मिळत आहेत. 40 धावांचा पाठलाग करतोय. 24 चेंडू आणि अजून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 34 धावांची. 24-34चं समीकरण जरूर आहे. पाहूयात मॅच कशा पद्धतीने रंगेल. एक लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातील म्हणावी लागेल कारण की सुपर हिटर्स या टीमने मात्र एक मोठी धावसंख्या लगावू शकले नाही धावफलकावरती आणि परिणामी एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूयात 24-34ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम. यावेळेला मात्र फुल टॉस कवच क्षेत्र निवडलंय. एक्स्ट्रा कवच रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपण कॉल करणार आहोत महादेव बॉयज आणि वॉरियर्स अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दरम्यान धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती यावेळेला पुन्हा एकदा कवच सीझन मध्ये उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. काय फटका सजवलाय. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येवरती चांगली फलंदाजी दाखवत आहेत बॅटर.
यावेळेला मात्र सफल होऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये वा काय फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, परंतु स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. धावा कुठे ना कुठे वाचवल्या, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा इथे मात्र धावून कंप्लीट केल्या गेल्या. क्रिकेटमध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. यस 4 धावा धावून मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती 20 या धावसंख्येवरती. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस, त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. कव्हर सीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धावा मिळतील त्या 2 आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 22 या आकड्यावरती. 22 थोडंसं महागडं षटक जरूर म्हणता येईल. गोलंदाज सोहम यांचा शेवटचा बॉल या षटकातील. दरम्यान यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु करू शकले नाही आहेत कारण की बॅकअप नाही आहे. एकेरी धावं घेऊन समाधान राहावं लागते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत महादेव बॉयज आणि वॉरियर्स. वॉरियर्स हा संघ आजच्या दिवसातील शेवटचा दुसरा सामना खेळतोय. मला वाटतं मगाशी मॅच जिंकली वॉरियर्स टीमने. पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जातोय. यस संघर्ष आणि प्रतिष्ठान असा कॉल करायचा आहे. शिवप्रतिष्ठान यस वॉरियर्स टीमने मात्र हा नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि आपला जो निर्णय आहे तो सांगायचा आहे. बॉलिंग फर्स्ट. पहली बॉलिंग करोगे. 5 ओवर की मैच है और ये मैच अगर देखने जाओगे तो लो स्कोरिंग मैच है. ऐसी मैच देखने मिलेगी? इससे ज़्यादा बेटर देखने को मिलेगा मैच. ऐसा कम से कम कितने रनों तक रोकने की कोशिश करोगे सामने वाली टीम को? जिस तरह से बैट्समैन लोग में है तो 40-45 तक रोक देंगे तो बहुत अच्छा हो जाएगा. वॉरियर्स टीम अगर हमने देखा इसके पहले वाले मैच में बहुत अच्छी गेंदबाजी आपके प्रीतेश ने की थी, तो प्रीतेश के बारे में क्या कहना चाहोगे? वो हमेशा अच्छा ही करता है, हम ऐसे टीम में खेलते रहते हैं तो हम लोग जानते हैं एक दूसरे को, तो अच्छा बॉलर है इसलिए. हमें सामने भी देखने जाओगे तो सिद्धेश लाड जैसा बैटर था, एक सिक्सर उन्होंने भी लगाया था और सिक्सर लगाने के बाद उनके माइंड में चौकर लगाया था. चौकर लगाने के बाद उनके माइंड में क्या थी, क्या उनको अपने कान मंद दिया था? उनको लगा था कि मैं पीछे कट कर दूंगा, बट उनको स्लो डालना था, स्लो डाल दिया तो उनमें फंस गया, कि स्लो में फंस जाते बाकी फास्ट में अच्छा मारते हो. ऐसा बहुत सारी शुभकामनाएं रहेगी. महादेव बॉयज टीम आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला खेळायची आहे. आपण टॉस हारलेला आहेत, आता प्रथम फलंदाजी करायची. जर टॉस जिंकला असतात तर काय केलं असतात? ये हम लोग का पहला मैच था तो हम लोगों ने सोचा था कि बॉलिंग ही करेंगे क्योंकि वहाँ पे जाके पता चलेगा कितना क्या कैसे करना है. बट स्टिल हम लोगों ने बैटिंग मिली है तो हम लोग ट्राई करेंगे 50 to 60 डेफिनेटली. ऐसा 50 to 60 रनों तक आप जाने की कोशिश करोगे. ऐसे कौन से बल्लेबाज है आपके स्क्वाड में जो आपको 50 to 60 रनों तक लेके जाने की कोशिश करेंगे? डीएम है, गुड्डू है, मैं खुद हूँ, गप्पू है और दीपक है. मतलब 5 बैट्समैन है हम लोग के जो कभी भी खेल सकते हैं किसी के भी सामने. यस वॉरियर्स टीम एक मैच जीती हुई है. उनका अगर कॉन्फिडेंस देखा जाए तो बहुत हाई है. आप आज के दिन की पहली मैच खेल रहे हो तो कहीं ना कहीं उनके कंपैरिजन में आप थोड़े से कम दिखाई दे रहे हो, क्योंकि वो अच्छे फॉर्म में है और वही फॉर्म आगे लेके जाने की कोशिश करेंगे. और अगर 50 to 60 रन आपने लगाए तो एक अच्छी मैच देखने मिलेगी. डेफिनेटली मैच तो आपको पक्का मिलेगा देखने. अच्छा यस बहुत सारी शुभकामनाएं आपको भी, दोनों टीम को ऑल द बेस्ट. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक लो स्कोरिंग मॅच मैदानामध्ये चालू आहे. सुपर स्ट्रायकर्स प्रतिस्पर्धी संघ तुम्ही पाहिलात तर सुपर हिटर्स अशी चालू असलेली मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूयात धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे ती
24 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही मॅच आहे 16 चेंडू आणि 16 धावांची. पहिला चेंडू फुल टॉस, फलंदाज श्याम यांच्यासाठी मात्र टाकताना पाहायला मिळाले, परंतु पंच लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र इथे धावा दर्शवताना पाहायला मिळतात. फुलटॉस मध्ये क्रिकेटला स्थान नाही आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू हाताळताना पाहायला मिळतात ना गोलंदाज, तेव्हा तेव्हा तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. आता हा चेंडू देखील बॅटवरती जर प्रॉपर घेतला असता तर तो देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, परंतु 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ 1 विकेट. आपण तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच बरोबरीने चालू आहे, परंतु पाहूया आता ही मॅच कशा पद्धतीने रंगेल. यावेळेला पुन्हा एकदा कट केलेला फटका. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील. खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा दिल्या जात आहेत. गरिबी में आटा गिला कशाला म्हटलं जातं, त्याचं मात्र मैदानामध्ये प्रतिउत्तर मात्र मैदानामध्ये मिळतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. 2 धावा. गोलंदाजी मार्गावरती आपण प्रमोद शेलार यांना पाहतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. पाहूया आता. यावेळेला कव्हर सीझन निवडलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. पाहूया झेल होतोय का, आणि तिथे मात्र एक चांगला झेल पकडत असताना फलंदाज प्रवीण यांची खेळी समाप्त होतीये. फलंदाज माघारी परत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅच एकदम समांतर स्थितीत आहे. पाहूया आता. जर इथून चांगली गोलंदाजी जरी केली तरी देखील संघर्ष सुपर हिटर्स हा संघ देखील सुपर ठरू शकतो असं मला काय हरकत नाही. पण तो समोर स्ट्रायकर्स आहे. एक मॅच जिंकली आहे, दुसऱ्या विजयाच्या वाटचाल करतोय श्रीकांत यादव नवीन बॅटर. यावेळेला मात्र पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. आडव्या बॅटने एक धाव घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न. पाहूया रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकच धावा आहे तिथे मात्र 2-2 धावा दिल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त होत आहेत. धावसंख्या पुढे सरकते. ती धावफलकावरती 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच असतात ना मित्रांनो, तेव्हा तुमच्या क्षेत्ररक्षण हा पाठीचा मूळ कणा मानला जातो, आणि इथे मात्र तो कणा कुठे ना कुठे वाकलेला पाहायला मिळतोय. परिणामी प्रतिस्पर्धी संघ थोडासा वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालाय. जर चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झाले असते, ओव्हरथ्रोच्या ज्या धावा रोखल्या गेल्या असत्या, तर आता समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये. जो चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळतो, दाखवतो, तो मात्र एक चांगला क्रिकेटर म्हणून नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. पंच मात्र इथे सांगतात बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करताना, म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले ऑन असेल या मॅच मध्ये. ही ओव्हर मात्र खूप महत्वाची आहे. पाहूयात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चला बा, वेळ घालू नका. सुपर हिटर्स टीम. पाहूयात 12 चेंडू आणि 11 धावांचा खेळ बाकी आहे. समीकरण सोपं वाटतोय, पेपर सोपा वाटतोय जरूर, परंतु दिसायला सोपा असला परंतु खेळताना गेला गेलं तर अवघड जरूर आहे. जर एकाच दुसरा चेंडू जर निर्धाव मैदानामध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा मात्र एक चांगली मॅच आपल्याला वारंवार पाहायला मिळते. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील तसंच काही चित्र पाहायला मिळालं होतं. तसंच काही चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का, पाहूयात. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी रुपेश यांना मात्र पाचारण केलं गेलंय. यावेळेला रुपेश यांचा पहिला चेंडू हवेमध्ये, आणि तिथे मात्र काय होत आहे, यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होतीये. खराब क्षेत्ररक्षण. आणि मगाशीच उल्लेख केला
की तुमच्या क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं असणं गरजेचं आहे आणि परिणामी इथे देखील झेलबाद सुटतोय आणि 1 धाव देखील तिथे खर्च होते. 11 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ. यावेळेला कट केलाय, पॉवरफुल फटका होता परंतु 30 सर्कल भेदू शकले नाही आहेत. बरोबर शॉर्ट पॉइंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू जाताना पाहायला मिळाला. 1 धाव मात्र घेतली जाते. तर बॅट पुढील चेंडू यावेळेला स्लोअर वन पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला मात्र बोट फिरवताना पाहायला मिळतात रुपेश. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर फक्त 3 खेळाडू आहेत परंतु बॅटर श्याम मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र हात खोलावे लागतील, श्याम यांना देखील हात खोलावे लागतील परंतु इथे देखील फटका मात्र प्रॉपर पाहायला मिळत नाही. एकेरी धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत. 32 जिंकण्याचं समीकरण. 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी ह्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील. पाहूया आता कशा पद्धतीने सामना करतील श्रीकांत यादव रुपेश यांचा. तर बॅटा पुढील चेंडू. हो यावेळेला अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा परंतु यष्टीरक्षकाकडून होतीये चूक. यष्टीरक्षक काय करतात मला समजत नाहीये. इथे देखील एकही धाव नव्हती, तिथे 2 धावा दिल्या आहेत. काय क्रिकेट आहे मित्रांनो. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्याकडून अशा चुका अपेक्षित नाही आहेत. चौतीस धावा धावफलकावरती. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पंच 34 धावांवरती धावसंख्या स्थिरावली 4 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये काय घडलंय पहा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा दिल्या, जिथे कॅच होती तिथे मात्र 1 धावा दिली. जर ह्या धावा कुठे ना कुठे रोखल्या असत्या तर देखील मॅच मध्ये काहीतरी रंगत वाढली असती. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. ही मॅच मात्र शेवटच्या षटकापर्यंत पोहोचवली आहे. स्ट्रायकर्स हिटर्स या टीमने. पाहूया आता 6 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना कोणत्या गोलंदाजाला आणलं जात आहे गोलंदाजी मार्क वरती. सागर त्रिभुवन. पाहूयात सागर अडवतील का रनांची घागर. पाहूयात इथे घागर आडवा धावसंख्येची जी घागर आहे ती थांबवावी लागेल. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. पाहूयात सागर समोर सामना करतायत बॅटर श्याम. दरम्यान पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू फुल टॉस हवेमध्ये आहे. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय आणि तिथे देखील 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 36 धावा. 5 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. जरी मॅच जर पराभवाच्या दिशेने जर बॅटिंग क्षेत्ररक्षण करणारा संघ जात असेल ना मित्रांनो तर त्याचं एकमेव कारण आहे त्यांचं क्षेत्ररक्षण. तुम्हाला क्रिकेट जर जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात करता ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला फलंदाजी गोलंदाजी आली नाही ते चालेल परंतु तुम्हाला क्षेत्ररक्षण मैदानामध्ये येणं हे गरजेचं असतं. प्रत्येक मोठ्या खेळाडूची सुरुवात ही क्षेत्ररक्षणापासूनच होताना पाहायला मिळाली आहे आणि इथे ती क्षेत्ररक्षण कुठे ना कुठे कमी पाहायला मिळालंय. यावेळेला मात्र लो फुलटा चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग क्षेत्र निवडला. 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण की डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे.
एकेरी धाब्याने मात्र धावसंख्या पुढे सरकते. 10व्या धावफलकावरती 37 जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. इथून पुढे जर एका दुसरा चेंडू जरी निर्धाव आला तरी देखील मॅच मध्ये रंगत आणि गंमत वाढू शकते. परंतु सागर यांना ते काहीतरी करामत करावी लागेल मैदानामध्ये. पाहूयात, इथे कमवण्यासारखं भरपूर काही आहे, गमवण्यासारखं काही नाही आहे. कमवलं तर खूप काही कमवू शकतात सागर. हो, यावेळेला पहा, एक दिलस्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न आहे का? नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 3-2चं समीकरण आहे. काय मॅच चालू आहे असं वाटलं होतं की 3 ते 3.5 षटकामध्ये मात्र ही मॅच समाप्त केली जाऊ शकेल, परंतु ती मॅच मात्र शेवटच्या षटकापर्यंत नेऊन ठेवली आहे ती ही संघर्ष हिटर्स या संघाने. पाहूयात, तीन चेंडू 2 धाव्यांची गरज. पाहूयात, दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची गरज आहे. एखादी विकेट जरी मिळवून दिली तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ. यावेळेला शफलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु प्रयत्न करणं हेच गरजेचं होतं आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या जातात आणि ही मॅच देखील इथे विजय मिळवली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. अभिनंदन टीम. संघर्ष स्ट्रायकर्स या संघाने मात्र विजय मिळवलाय. आजच्या दिवसातील दुसरा विजय मात्र आपल्या नावावरती केलाय आणि पुढील फेरीमध्ये जे क्वालिफिकेशन आहे, क्वालिफायर राऊंड आहेत, त्याच्यामध्ये मात्र आपलं नामांकन नोंदवलंय आणि हार्डलक संघर्ष हिटर्स संघ आपणास अजून देखील एक मॅच आपली अजून बाकी आहे, जी मॅच पुढील तुमची डू ऑर डाय असेल. जो संघ ती मॅच जिंकेल तो मात्र पुढील मॅच साठी क्वालिफाय होईल. चांगली मॅच पाहायला मिळाली. नागेश होता ना मगाचा आणि ह्या मॅचचा कोण आहे? येस, आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी मी आमंत्रित करतो. या अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कारी होते नागेश सावंत. आपण लगेच यायचंय. श्रीकांत यादव कृपया आम्हाला स्टेजवरती यायचंय. श्रीकांत यादव. श्रीकांत यादव कृपया स्टेजवरती या. मॅन ऑफ द मॅच पण देऊन टाकू. चला ना, या मॅचचा पुढच्या मॅचचा नंतर देऊ. तो राहिला तो नागेशचा. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्यांनी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फक्त 1 धावा खर्च केली आणि 4 विकेट मिळवल्या. ते आनंद कदम ठरलेत मॅन ऑफ द मॅच.
आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आनंद कदम यांना, ज्यांनी एक षटक हाताळलं. बॅटिंग पॉवर प्लेचं पहिलं एक षटक हाताळत असताना एक विकेट, एक धावा खर्च केली आणि 4 विकेट मिळवल्या. तेच आनंद कदम ठरलेत मॅन ऑफ द मॅच. वेलबोल आनंद, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. संघर्ष प्रतिष्ठानची ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, कॅप आणि गिफ्ट वाउचर आपल्याला इथे दिलं जात आहे. आनंद कदम आपल्यासोबत जोडलेत. आनंद, ठाण्याला राहता, मी पण ठाण्याला राहतो. खूप संडे तुम्ही ह्या मैदानावरती येता, कसा अनुभव आहे ह्या मैदानाचा? ॲक्च्युली तसं बघायला झालं तर मी खूप एक्सायटेड असतो. सोमवारी मी जेव्हा कामावर जातो तेव्हा माझं माइंड फ्रेश असतं. त्याचं एकच रिझन आहे की मी संडेला पूर्ण माझा जो स्ट्रेस असतो कामाचा तो एकदम रिलॅक्स करतो ते ह्या ग्राउंडवर येऊन. आणि माझं ह्या ग्राउंड लहानपणापासून माझं हे एक कनेक्शन आहे या ग्राउंडवरती. त्याच्यामुळे मी इथे आल्यावरती पूर्ण माझं माइंड फ्रेश होतं आणि खूप मनापासून मी क्रिकेट खेळतो इथे. येस, गेली कित्येक वर्ष आपण ह्या मैदानावरती क्रिकेट खेळता. आपण ह्या आपली बॉन्डिंग जी आहे ह्या सर्व खेळाडूंमध्ये ती कशा पद्धतीची आहे? हे जे आमचं संघर्ष प्रीमियर लीग आहे हे एक खूप मोठं गठबंधन आहे आणि ह्याच्याशी माझे प्रत्येक फिल्डरशी माझं एक सुंदर असं नातं जमलेलं आहे. यस, नक्कीच. जेव्हा गोलंदाजी करत होते तुम्ही तेव्हा मनामध्ये काय होतं की धावसंख्या थोडीशी वेगाने पुढे जात होती आणि बॅटिंग पॉवर प्ले म्हटलं तर कुठे ना कुठे गोलंदाजाची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की कमीत कमी धावा टाकण्याचा प्रयत्न करावा, खर्च करण्याचा प्रयत्न करावा. मग काय माइंडसेट होतं आणि काय विकेट घेण्याचा प्रयत्न होता की बॉल डॉट करण्याचा प्रयत्न होता? ॲक्च्युली मी बॉलिंग टाकतो तेव्हा कधीच विकेट घेण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त माझा बॉल हा निर्धाव कसा जाईल एवढंच मी प्रयत्न करतो. यस, नक्कीच. यंगस्टर्सना एक ही असेल की जेव्हा आपण फलंदाजाला जेव्हा बॉल डॉट करतो तेव्हा नेक्स्ट बॉलवरती तो फर्स्ट एड होतो आणि तिथे मात्र विकेट मिळते. ही कुठे ना कुठे आपण ट्रिक वापरली आणि ती कामी ठरली. नक्कीच नक्कीच. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी. अशीच चांगली गोलंदाजी तुमची पाहायला मिळो. जाऊयात नेक्स्ट मॅचकडे. वॉरियर्स विरुद्ध महादेव बॉयज अशी चालू असलेली मॅच आपण पाहणार आहोत. घड्याळामध्ये 1:37 झालेली आहेत आणि जवळजवळ जर तापमान जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो तर 40 पार आहे. आणि या रखरखत्या उन्हामध्ये मात्र क्रिकेट खेळणं सोपं गोष्ट नाही आहे. परंतु हे क्रिकेट चाहते आहेत. टेनिस क्रिकेट म्हटलं की आपल्या सर्वांचा जवळचा खेळ आता मात्र पूर्ण भारतवर्षामध्ये मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि तशाच पद्धतीची एक मोठी टुर्नामेंट आपल्याला संघर्ष प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा अनुभव आपण अनुभवतोय. दरम्यान मॅचला सुरुवात होते. यावेळेला पहिला चेंडू फुल टॉस, नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार.
गोलंदाज दिलीप. 9+4 म्हणजे 5 धावा अतिरिक्त ऍड होल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. दरम्यान यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, मस्तक पे दस्तक, 6 धावा, षटकार. पहिल्याच चेंडूपासून मात्र आक्रमण दाखवताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळेला सेकंड बिमर चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील बॅटला ब्रश करून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होईल. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. दिलीप यांनी 2 बिमर चेंडू हाताळले. आता मात्र त्यांना मात्र नारळ देऊन त्यांचा इथे निरोप समारंभ घेतला जातोय. पाहूयात नवीन गोलंदाजी मार्कवरती हे षटक कंप्लीट करण्यासाठी कोणाला आणलं जात आहे. या 4 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते 16 या धावसंख्येवरती. खराब गोलंदाजी दिलीप यांची. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. पाहूया ते षटक कंप्लीट करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला मात्र आणलं जात आहे, कारण की हे महत्वाचं षटक आहे. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत चेंडू झालेत फक्त आणि फक्त 1, म्हणजे अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एका चेंडूसाठी 16 धावांचा खर्च केल्यात त्या गोलंदाज दिलीप यांनी. नवीन बॅटर गोलंदाज नयन. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे आणि वाईड बॉल असल्या कारणामुळे ही धावा ॲड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 17 धावा. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला टप्पा पहिल्यांदा चेंडू थोडासा हा स्लोवर जाताना पाहायला मिळाला, स्लो चेंडू जाताना पाहायला मिळाला. परंतु सरळ बॅटने धावा येत असतील तर अशा आडवे तिडवे फटके कशासाठी खेळायला पाहिजे हा नेहमी प्रश्न असतो. बदल ही काळाची गरज जरूर आहे, परंतु यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. जवळजवळ 10 ते 12 पाऊलं मागे मात्र धावत गेले आणि तिथे मात्र विकेट घेतली जाते. गुड्डू यांची खेळी समाप्त होते. चांगली गोलंदाजी मात्र गोलंदाज नरेंद्र यांच्याकडून मात्र केली जाते. पॉवर प्लेचं अपूर्ण षटक मात्र पूर्ण करण्यासाठी आलेत आणि 1 विकेट देखील तिथे मिळवली आहे. नवीन बॅटर मानव मैदानामध्ये आलेत. पाहूयात मानव कशा पद्धतीने सामना करतील. यावेळेला आखोटापाचा बॉल आल्या पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि तिथे मात्र एक चांगला झेल टिपला जातोय. मानव आल्या पावली मात्र माघारी परततायत. धक्का क्रमांक 2, विकेट गॉन. सतरा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय गोलंदाजी करतायत. एक क्रिकेट आहे.
यावेळेला देखील चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवणार, यात मात्र शंका नाहीये. दरम्यान शेवटचं चेंडू येणं बाकी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धावा खर्च केली आहे गोलंदाज नरेंद्र यांनी. दरम्यान शेवटचा बॉल पाहूयात. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला खेळायचा प्रयत्न आहे, तिथे क्षेत्ररक्षक कलेक्शन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर झाला असता तर मात्र काहीतरी बाद बनू शकली असती, परंतु षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालंय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचली 18 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात मात्र झाली आहे महादेव बॉयज या टीमची. चालू असलेली मॅच महादेव बॉयज विरुद्ध वॉरियर्स अशी मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आता वॉरियर्स या संघाने मात्र एक मॅच जिंकलेली आहे. पाहूया आता ही दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातील, तर महादेव बॉयज टीमची ही पहिली मॅच आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आता मात्र नयन आलेत. वैयक्तिक कुठे पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र पॉवर प्ले आहे ते विखुरलं गेलंय. पाहूयात नयन काय करतील आपल्या संघासाठी. यावेळेला अतिशय वेगवान टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फक्त दिशा दिली आहे. एक धाव तर घेतली गेली, दुसरी धावेचा देखील प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू मात्र कव्हर सीझनमध्ये चेंडूची फेकी केली जाईल, तोवर मात्र इथे 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली फलंदाजी नित्यानंद आणि दीपक ही जोडी मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळा देखील चेंडू हवेमध्ये जरूर होता, परंतु नो मॅन्स लँडमध्ये पडताना पाहायला मिळाला चेंडू. एक सिंगल मात्र इथे घेतली गेली. पाहूयात किती धावांचा डोंगर मात्र उभा करतोय महादेव बॉयज हा संघ. दरम्यान पुन्हा एकदा नयन जवळजवळ 15 ते 17 पावलांचा रनअप आहे आणि खूप चांगली गोलंदाजी नयन यांची पाहायला मिळते. हो यावेळेला पहा वेगवान नाही तर अचूक टप्प्यावरती देखील चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत नयन. मला वाटतं वय वर्ष जवळजवळ 12 ते 13 वर्ष वय आहे आणि खूप चांगली गोलंदाजी दाखवत असताना जेव्हा एखादी प्रीमियर लीग होते ना मित्रांनो, असे इंडिया टीमसाठी अनेक खूप चांगले खेळाडू आपल्याला इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आता इथे देखील अशीच आहे कंडिशन आहे. इथे देखील प्रीमियर लीग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, परंतु यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे आणि गॅपमध्ये चेंडू खेळत असताना थर्ड मॅन रिजनमध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या वेळा पाहिलं की ऑफस्टमच्या बाहेर मात्र गोलंदाजी केली जाते. लगेच अल्टीपल्टी फटका मात्र खेळला गेला बॅटर दीपक यांच्याकडून. दरम्यान धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक आपण पाहतोय नयन यांचं मार्गस्थ. यावेळेला शफल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, झेल सुटतोय आणि 2 धावा देखील तिथे खर्च केल्या जात आहेत. एक सोपा झेल होता. पकडा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे मात्र झेल सुटलाय. दरम्यान 2 धावा 2 धावेने धावसंख्या पुढे 27. शेवटचा चेंडू या षटकातील नयन टाकण्यासाठी सज्ज. समोर सामना करतायत दीपक. यावेळेला पुन्हा एकदा अल्टी पलटी चेंडूला पाठवलंय डीप थर्मॅन रिजनच्या बाहेर कल्टी. 4 धावांसाठी चौकार.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मात्र 2 षटकांमध्ये झाली आहे ती महादेव बॉयज या टीम कडून. दरम्यान पाहूयात तिसरं षटक हातासाठी कोण येतोय गोलंदाजी मार्क वरती. दीपक समोर सामना करतील नित्यानंद. एकतीस धावा 31. यावेळेला लो फुल टॉस चेंडू. पहिलाच चेंडू मात्र हलक्या हाताने खेळलेत. एक धाव घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न कारण की डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचा फायदा घेताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकवत आहेत 2 ने 33 धावा. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला चांगला चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र बॅटची ब्रश होतो चेंडूला. चेंडू जातोय शॉर्ट फाईल एक रिझर्व्हमध्ये. 1 धाव तिथे मिळेल. 1 धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते 34 या धावसंख्येवरती. 34. स्ट्रायकेवरती दीपक टू दीपक. यावेळेला अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र चेंडू स्टॉप करू शकले नाहीत. बॅकअप मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी दीपक यांची या षटकामध्ये. यावेळेला नित्यानंद यांच्या बॅटमधून मात्र हा फटका इतर पाहायला मिळाला आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळलेत परंतु पुन्हा एकदा 2 धावा. तिसरी धावेचा देखील प्रयत्न आहे आणि तिसरी धाव मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये नित्यानंद स्वतःला सरेंडर करतायत. फलंदाज बाद होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा 2 धावेचा कॉल आहे परंतु शेवटच्या क्षणाला मात्र थांबवलंय दीपक यादव. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये आलेत प्रमोद. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या आहेत फक्त आणि फक्त. त्याच्यामध्ये एक रनआउटची विकेट देखील मिळाली. शेवटचा बॉल या षटकातील. पाहूयात प्रमोद शेवट कशा पद्धतीने गोड करतायत या षटकातील. यावेळेला मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ रिझनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळते. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे 39. 13 धावा प्रतिषटक जर विचार केला तर 13च्या सरासरीने मात्र इथे धावा पूर्ण करतोय महादेव बॉयज हा संघ. आणि पाहूयात 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारू शकतो. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले येणार. यस पंच सांगतात की बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे आणि 38 सर्कलच्या बाहेर मात्र 3 खेळाडू आपल्याला पाहू शकतोय क्षेत्ररक्षण करताना.
पाहूयात हे षटक, महत्वाचं षटक हाताळण्यासाठी कोणते गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती प्रतीश, ज्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 13 धावा डिफेंड केल्या होत्या. ते प्रतीश गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाहूयात संघाला पुन्हा एकदा गरज आहे प्रतीश यांच्या चांगल्या गोलंदाजीतून, कारण की धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकली आहे. 39 धावा म्हणजे 13च्या सरासरीने जवळपास धावा पूर्ण करतोय प्रत्येक षटकामागे महादेव बॉयज संघ. पाहूयात त्या धावांना अंकुश लावतील का प्रतीकेश. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, सामना करतील प्रमोद प्रतीश यांचा. यावेळेला पहिला चेंडू यू मिस, आय हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. सरकते. दोनने धावसंख्या पुढे सरकते 42 धावा. परंतु प्रतीश खूप चांगली गोलंदाजी दाखवताना पाहायला मिळतात, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळत नाहीये गोलंदाजाला. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे, स्विंग अँड मिस, थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होऊ दिला नाही आहे गोलंदाज प्रतीश यांनी. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. आणि बॅटिंग पॉवर प्ले आहे, अजूनपर्यंत मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. यावेळेला शफलून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, तिथे मात्र होतीये चुकी. चेंडूची वाट पाहत राहिले, परंतु चेंडू मात्र जातोय डीप थर्डमॅन रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार, 4 धावा.
यावेळेला पहिला चेंडू एक अल्टी पलटी फटका खेळायचा प्रयत्न, परंतु तिथे काय होत आहे पहा, गरज नव्हती ही विकेट टाकण्याची, परंतु दीपक यांची मात्र इथे खेळी समाप्त होईल, कारण की स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅटर धनंजय यांना यायचं होतं आणि त्यासाठी मात्र इथे विकेट दिली जाते. फलंदाज बाद होत आहेत. यावेळेला मात्र आल्या आल्या बिगेट केलाय धनंजय यांच्या बॅटमधून, मात्र एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. याच कारणासाठी मात्र मी स्ट्राईक घेतली होती आणि तो मात्र मोठा मिळते. यावेळेला स्टेप डाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉपिंग क्रीजच्या बराच बाहेर आले होते, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन झालं नाही. नागेश हे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळाले. रनआउटची संधी आहे, पाहूयात रनआउट होतील का. पंच सांगतायत की वाईट बॉल आहे आणि मात्र थोडक्यात बचावलेत मला वाटतं विकास, परंतु वाईट बॉल आहे आणि वाईट कार असल्या कारणामुळे मात्र एक धाव ॲड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 54 धावा 54. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा नागेश टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवतात. ह्यूज हँडसम सिक्सर. धनंजय खूप चांगली कामगिरी दाखवताना पाहायला मिळत आहे. शेवटचा हाणामारीचं षटक मार्गस्थ आहे आणि त्यावरती मात्र खूप चांगली बॅटिंग दाखवताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा नागेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. यावेळेला आपटलेला चेंडू होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन जरूर नाहीये, परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडताना पाहायला मिळतोय. 1 धाव 2 धाव, तिसरी धावेचा देखील प्रयत्न, चौथी धाव देखील घेतली जाईल का, नाही. 3 धावा घेऊनच समाधान राहिला. चौथी धावेचा देखील प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा धनंजय स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. ही मात्र जमेची बाब आहे आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. खराब क्रिकेट आहे मित्रांनो. धनंजय यांना स्ट्रायकिंग पासून थोडंसं दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, तो देखील तुम्ही केला नाहीये आणि इथे रनआउटची विकेट देखील मिळत नाहीये. धावसंख्या पाहायला गेलो तर 64 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील सर्वोच्च हायेस्ट स्कोर महादेव बॉयज या टीमच्या नावावरती पाहायला मिळतोय. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती असतील बॅटर धनंजय. 4 चेंडू 17 धावांवरती खेळतायत, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तेच धनंजय स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा नागेश सावंत यांचा सामना करतील. पाहूयात 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ह्या 2 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने धावा पूर्ण करतायत. शेवटचा बॉल, येस शेवटचा बॉल बाकी आहे. आमचे गुणलेखक थोडेसे कंप्लीट करतायत. दरम्यान शेवटचा बॉल,
यावेळेला पहा चांगला चेंडू आहे आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र इथे विकेट मिळवली नागेश याने. फलंदाज बाद झाले ते धनंजय. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली चा हा क्रिकेटचा दरार. मार दे चल, तुम निकाल देगा मैच, फिर टेंशन नहीं. हम लोग वही टेंशन में है कि भाई हम लोग अभी मैं लास्ट टाइम में बैटिंग कर लिया, सूरज कर लिया, हम लोग कर नहीं सकते. अब दोनों बच्चे बाकी वो लोग बॉलिंग डाला है. हाँ इसलिए ये नाही बोलतात तरी पण
ये दीपक ये बोल रहा है नहीं जा सकते बोल रहा है कौन बोल रहा है एक जो रूल झाला की वामुनकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र पहिला चेंडू पहा, इथे मात्र विकेटची आवश्यकता आहे आणि इथे मात्र विकेट मिळवून दिली आहे. परंतु इथे काय होतंय पाहूयात. पंच नो बॉल घोषित करतायत आणि त्या साईडला मात्र येस नो बॉल आहे. नो बॉल आणि किती 2 धावा मात्र इथे घेतल्या गेल्या. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. यावेळेला बिगिट करायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन झालं नाहीये आणि तिथे मात्र सिंगलला घेतली गेली. एकेरी धाव घेत असताना धावसंख्या 4 वरती जाऊन पोचली. सलामीची जोडी मानस आणि सत्यम आणि आपण पाहतोय स्ट्रायकिंगला आता सत्यम सामना करतील शैलेश यांचा. यावेळेला देखील बॅट आणि बॉलचा काही कनेक्शन नाहीये. यस 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे देवा यांच्याकडून. सत्यम यांच्यासाठी एक षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सांगतात की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा ॲड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. मिड ऑन रिझनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धमका घेतली जाते परंतु एक धावेने समाधान राहावं लागतंय ते फलंदाजाला. सहा धावा धावफलकावरती. भाऊ यांनी जर बोल्ड काढला तर 500 रुपयाचं पारितोषिक देवा अक्षय यांच्याकडून. दरम्यान यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे बॅट आणि बॉलचं. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतो 30 सर्कलच्या बाहेर
दोन खेळाडू मात्र बाहेर क्षेत्ररक्षणासाठी आहेत आणि त्याचा फायदा घेऊ शकले नाही आहेत आतापर्यंत बॅटर मानस आणि सत्यम. दरम्यान 4 चेंडू. या वेळा देखील बॅटची आतली कडा घेतली आहे. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. यष्टीरक्षकाकडून चूक होतीये. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवतायत आणि बघता बघता तिसरी धाव देखील तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या तीन धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते 10 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच ब्लास्टर आणि सुपर हिटर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच यायचंय नाणेफेकीसाठी. ब्लास्टर्स आणि सुपर हिटर्स डू ऑर डायची ही मॅच आहे. जो संघ मॅच जिंकेल तो थेट पुढील मॅच मध्ये प्रवेश करेल, पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच यायचंय. यावेळेला लो फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्टेप अडवून खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी धावसंख्येमध्ये 11 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालं. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 11. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रमोद गोलंदाजीसाठी आलेत. तर स्ट्राईक रेटवरती आपण पाहणार आहोत मानस या ना. चला मॅच सुरुवात करा. यावेळेला पहिला चेंडू लो फुलटॉस चेंडू होता परंतु तिथे मात्र रनआउटची विकेट पाहायला मिळेल का पाहूयात. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बाद होतील. मानस यांची खेळी मात्र इथे समाप्त झाली आहे. थोडीशी वेगाने मात्र फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना आणि त्या कारणासाठीच मात्र इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली गेली. दरम्यान नवीन बॅटर सूरज मैदानामध्ये आलेत. पाहूयात सूरज काय करतील आपल्या संघासाठी. एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती. तेवीस मध्ये 53 धावा पूर्ण करायच्या आहेत. अजूनही समीकरणाचा विचार करायला गेलो तर
हॅलो, 2 षटकाचा खेळ समाप्त आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे ती वॉरियर्स टीमला. पाहूयात दीपक काय करतील आपल्या संघासाठी. यावेळेला लो फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळत डीप लॉंग ऑन सीमारेषच्या दिशेने मात्र हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. अशी फलंदाजी करणं आता गरजेचं आहे. चौकार षटकार लगावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाजांना सूरज आणि दीपक ही जोडी मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलंय गोलंदाज प्रितेश यांचं चौकाराने. यावेळेला पहा एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला गेला आणि तिथे मात्र थोडीशी चुकी होती. बॅकअप नव्हतं आणि लगेचच दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट केली गेली. 2 धावेने मात्र धावसंख्या पाहिली तर 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 21 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 16 चेंडू 44 धावा. हळूहळू रिक्वायर रन रेट जो आहे तो थोडासा पुढे सरकताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिजनमध्ये. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 4 धावा देखील तिथे जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. या 4 धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावा धावफलकावरती 25. 25 ऑन बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा अतिशय वेगवान बॅट मात्र फिरवली जरूर होती, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं नाही. परिणामी तिथे मात्र सिंगल रन घेऊनच मात्र समाधान राहावं लागतंय फलंदाज दीपक यांना. धावसंख्या पुढे सरकते ती 26 या धावसंख्येवरती. यावेळेला लेग एस्टीच्या बाहेर या सपच सांगतात की हा वाईट बॉल आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल गोलंदाज प्रितेश यांना. 12 धावा आतापर्यंत खर्च केलेत प्रितेश यांनी या षटकामध्ये. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. जिंकण्यासाठी समीकरण जर पाहिलं तर 14 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 38 धावांची. यावेळेला देखील ऑन साईडला फटका तर सजवला आहे आणि यावेळेला मात्र चांगला पिकअप अँड थ्रो होताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक थोडीशी चपळतेने मात्र इथे विकेट घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बचावलेत बॅटर सूरज. 2 धावा. 29 ऑन बोर्ड. 29 ऑन बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा लेगेशीच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा सांगतात की हा वाईट बॉल असेल. वाईट बॉलने अतिरिक्त धावा ॲड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघर्ष वॉरियर्स या टीमच्या. तेरा धावा. 13 चेंडू 35 धावांची गरज. यावेळेला शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीरापासून दूर चेंडू ठेवला. पुन्हा एकदा तिथे मात्र 1 धाव घेतली जाते. षटक क्रमांक पाहायला गेलो तर 3रं इथे समाप्त होत आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू 34 धावांची गरज. रिक्वायर रन रेट 17 धावांवरती जाऊन पोहोचलेला आहे. प्रत्येक षटकामागे 17 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात बारा चेंडू 34 धावांची गरज. मॅच जर पाहिली तर पकड मजबूत आहे महादेव बॉयज या टीमची.
परंतु पाहूयात इथे प्रयत्न करावे लागतील दोन्ही बॅटरला. पाहूयात बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता मात्र मार्गस्थ आहे. हे षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आणलं जात आहे. विकास यांना मात्र आणलं जात आहे बॉलिंग एंडवरती बॅटिंग पॉवर प्लेसाठी. दरम्यान 12 चेंडू आणि 34 धावा पूर्ण केल्या जातील का पाहूयात. बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे. आता इथून मात्र गिअरअप करावा लागेल. 5व्या गिअरवरती गाडी चालवावी लागेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमला, वॉरियर्स टीमला, कारण की रिक्वायर्ड रन रेट आहे तो 17वरती जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक षटकामागे 17च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत. 34. दरम्यान विकास यांचा पहिला चेंडू यावेळेला पायावरती टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू लेगेशीच्या बाहेर. पंच सांगतायत की हा देखील चेंडू वाईड आहे. खराब सुरुवात मात्र या षटकाची होताना पाहायला मिळते ती विकास यांची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विकास सज्ज होतील तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय दीपक यांना वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळत आहेत 6 चेंडूंमध्ये. पाहूयात सामना कशा पद्धतीने करतील बॅटर गोलंदाजाचा. यावेळेला मात्र बिगिट करायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग झाला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. कोणतीही चुकी करणार नाही आहेत. दीपक यांची खेळी मात्र इथे समाप्त होते. दरम्यान नवीन बॅटर प्रतीश मात्र मैदानामध्ये येत आहेत. पाहूयात धावसंख्या जर पाहिली तर 11 मध्ये 33 धावांची गरज आहे. 11 चेंडू 33 धावा. यावेळेला आल्या आल्या पायावरती टाकलाय आणि त्या ऑन साइडला मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू त्याला पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार काय फटका सजवलाय. एक चांगला नेत्रदीपक फटका मात्र पाहायला मिळाला प्रतीश यांच्या बॅटमधून. धावसंख्या झटपट पुढे सरकते 38 या धावसंख्येवरती. चेंडू खूप चांगला होता परंतु फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल कारण की तो फटका आपल्या स्वतःच्या फलंदाजीतून त्यांनी सजवलाय. जिंकण्यासाठी 11-10 चेंडू आणि 27 धावांची गरज. जे कोणी जेवण करायचे बाकी आहेत त्यांनी आपण सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे विनंती आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय विकास यांच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलं. यावेळेला चांगला चेंडू आहे. या अगोदरच्या चेंडूचं प्रत्युत्तर मात्र इथे दिलं जात आहे आणि फलंदाज बाद होत आहेत.
चांगला चेंडू गोलंदाज विकास यांच्याकडून मात्र हाताळला गेला. असं वाटत होतं की फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. नागेश सावंत धावसंख्या जर पाहिली तर 38 वरती स्थिरावली आहे. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके जरी लगावले तरी देखील मॅचची दशादिशा बदलू शकते. परंतु पाहूयात त्यासाठी चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. नागेश काय करतील आपल्या संघासाठी. विकास पुन्हा एकदा स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज नागेश आणि तिथे देखील चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळाला. येस वाईड बॉल आहे. पुन्हा एकदा विकास. यावेळेला मात्र विकेट करायचा होता. प्रॉपर टायमिंग जरूर झालं नाही परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडकडे मात्र यष्टीरक्षकाकडे मात्र थ्रो केला जातोय. तोवर मात्र 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. पंच 1 शॉट दर्शवत आहेत. येस म्हणजे 1 धावा आता इथे कमी असेल म्हणजे एकच धाव ॲड केली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 1ने धावसंख्या पुढे सरकते. दरम्यान एकेरीने धावसंख्या पाहायला गेलो तर 40 वरती जाऊन पोहोचली आहे. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज मॅचला जिंकण्यासाठी. दरम्यान पुन्हा एकदा सूरज सामना करते स्ट्रायकिंग एंडवरती. बॅटर नागेश यावेळेला लेग एस्टीवरती टाकण्याचा प्रयत्न सोडून दिला बॉलला नागेश याने कारण की त्यांना देखील माहिती होतं की हा चेंडू खूप लेग एस्टीच्या बराच बाहेर आहे. परिणामी पंच वाईट घोषित करतायत. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे ती मॅच जिंकण्यासाठी वॉरियर्स टीमला. दरम्यान विकास यावेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा थोडीशी लेन थोडीशी मागे खेचली यावेळेला विकास यांनी आणि चेंडूचा मात्र सुगंध देत असताना मात्र चेंडूला पाठवला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट चेंडू. 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. यावेळेला मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न शैलेश यांच्याकडून मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु तिथे 2 धावा रोखू शकणार नाहीत. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू 22 धावांची गरज. 6-22चं समीकरण आहे. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती हे धावसंख्या डिफेंड करण्यासाठी कोणाला आणलं जात आहे. चला महादेव बॉयज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आपलं जे गोलंदाज आहेत त्यांना देखील आपण लगेच गोलंदाजीसाठी आणायचं आहे. जे कोणी जेवण करायचे बाकी असतील त्याने कृपया आपण जेवण करून घ्यायचं आहे. प्रमोद गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडू 22 धावांची गरज. या अगोदर देखील पाहिलं तर 6 चेंडू 24 धावांची मॅच आपण पाहिली आहे आणि 1 चेंडू 4 धावांवरती ती मॅच आली होती. तशीच काही ही मॅच रंगेल का पाहूयात. 6-22चं समीकरण आहे आणि प्रमोद यांना मात्र पाचारण केलं गेलं. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बॅटर सूरज यांना तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नागेश. यावेळेला मात्र फटका तर सजवलेला. जवळजवळ ही जेल मात्र पकडली होती परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ही जेल सोडताना पाहायला मिळाले.
एक धाव मात्र घेतली गेली. ते 23 धाव्यांची गरज, 5 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांमध्ये यश येत नाही आहे. इकडे पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते. ती 45 या धावसंख्येवरती 4 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. यावेळेला मात्र फुलटॉस आहे, त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तो चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळत नाही आहे. चांगला पिकअप अँड थ्रो पाहायला जरूर मिळाला, परंतु 2 धावा रोखू शकले नाही आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 47 वरती. 3 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. तीन चेंडू 18 धावा. यावेळेला मात्र स्क्वेअर कट पॉइंट्स मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पकडलाय. प्रयत्न तर खूप चांगला केला होता. प्रमोद वागळे आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे मात्र हा चेंडू जर मिस झाला असता तर नक्कीच चौकार होता, यात मात्र शंका नाही. परंतु धावसंख्या आपल्या संघासाठी कुठे ना कुठे वाचवली आहे. यावेळा देखील चांगला चेंडू आहे. महादेव बॉयज संघाची मात्र कामगिरी खूप उल्लेखनीय पाहायला मिळाली. फलंदाजी देखील खूप चांगली केली, आता गोलंदाजी देखील खूप चांगली करताना पाहायला मिळाला. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आणि आवश्यकता आहे ती 16 धावांची. 1 चेंडू 16 धावा. मॅचमध्ये 99% पकड मजबूत केली आहे ती महादेव बॉयज टीमने. औपचारिकता बाकी ह्या मॅचची आणि इथे मात्र मॅच विन होतोय महादेव बॉयज हा संघ. अभिनंदन टीम आणि हार्ड लक वॉरियर्स संघ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत संघर्ष हिटर्स आणि यस नेक्स्ट मॅच संघर्ष हिटर्स आणि संघर्ष ब्लास्टर्स अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आणि या मॅचचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी आमंत्रित करतोय अमित यांना की आपण पुढील मॅचचं समालोचन करायचं आहे. हॅलो चेक. हॅलो ज्यांचं पण जेवण बाकी आहे ते सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाचा टाईम संपत आलेला आहे. आता झालेल्या दोन्ही संघाच्या सर्व प्लेयर लोकांनी आप जेवण करून घ्यायचं आहे. या सामन्याचा सामनावीर दीपक आहे. दीपकने आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचे आहे. संघर्ष ब्लास्टर आणि संघर्ष सुपर हिटर. आता होणारा सामना संघर्ष ब्लास्टर वर्सेस संघर्ष सुपर. फील्डिंग इसका है. फील्डिंग इसका है. क्षेत्ररक्षण संघर्ष सुपर हिटर संघाने घेतलेला आहे आणि संघर्ष ब्लास्टर या संघाने आपलं फलंदाजी जोडी मैदानात पाठवायची आहे. वेज है ना इधर रखा है, इधर नीचे क्या दो पानी.
सुपर किंग संघाच्या सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं आहे.